नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घडामोडीने। मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौरपद महिलांसाठी राखीव झालाय। मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होतील। मुंबईच्या महापौर पदाकरता भाजपातली 7 नावं सध्या चर्चेत आहेत, ज्यामध्ये तेजस्वी घोसाळकर, हर्षिता नार्वेकरांच्या नावाची देखील चर्चा आहे। राजश्री शिरवडकर, अलका केरकर, रितू तावडे यांचं देखील नाव समोर येतंय। त्याच पद्धतीने आशा मराठे, शीतल गंभीर यांची देखील नावं शर्यतीत आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। माझ्यासोबत आता विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे सर आहेत। कळसे सर नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। सगळ्यात महत्त्वाचा भाग आता सगळ्यांच्या समोर येतोय, चर्चेचा विषय मुंबईचा महापौर कोण। खरं तर खुल्या प्रवर्गातल्या महिलांकरता ही जागा गेलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीनं यावरती, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की महापौर अखेर भाजपचा असेल, एकनाथ शिंदेंचा असेल का उद्धव ठाकरेंचा असेल? यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये जागा गेलेली आहे आणि महिलांसाठी चिठ्ठी निघालेली आहे चक्राकार रोटेशन पद्धतीने। त्यामुळे ज्याला बहुमत असेल त्यांच्याकडेच हे महापौर पद जाऊ शकतं। तर मला याच्यामध्ये एवढंच वाटतं की जो नियम आहे तो नियम एकदा आपण म्हणजे माझ्या वाचनात आला नाही तो नियम, कारण एखाद्या कॅटेगरीचे प्रवर्गाचे 3 सदस्य असले तर ते 3 सदस्य नसले तर त्या प्रवर्गाची चिठ्ठी काढता येत नाही, असा नियम काहीतरी सांगितला गेलाय। त्याच पत्रकारांनी मला तसं सांगितलंय। त्यामुळे त्या नियमाच्या अधीन राहून ही सगळी प्रक्रिया पार पडली असं मी गृहीत धरतो आणि त्याप्रमाणेच त्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। पण चक्राकार पद्धत म्हणजे रोटेशन जी पद्धत आहे ती एका प्रवर्गाला गेल्यानंतर मागच्या वर्षी खुल्या प्रवर्गात होतं, यावर्षी रोटेशन प्रमाणे इतर प्रवर्गाला ती संधी मिळाली पाहिजे, कारण ती नियम करण्याचा उद्देश तोच असतो। कारण चक्राकार आरक्षणाचा उद्देश चक्राकार पद्धतीच्या। कळसे सर, या विरोधामध्ये विरोधक आवाज उठवू शकतात? मला वाटते उठवलेला आहे त्यांनी काही आवाज। हो, काही ऑब्जेक्शन ठाकरे गटाच्या गटनेत्याच्या आहेत आता किशोरी पेडणेकर, त्यांनी आक्षेप घेतलेला असं माझ्या म्हणजे आणलंय कोणीतरी पत्रकारांनी वगैरे। बघूया याच्यामध्ये काय होतं ते पुढे। नक्कीच, धन्यवाद कळसे सर, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल।